आदरणीय शिवाजी राजाला पाठवले देवा चव्हाणांनी पत्र. राजे मुजरा करतो. देवा चव्हाण म्हणतात या देहाला पत्र वाचण्याची मुभा असावी राजे. साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पत्र पाठवण्यास कारण की निर्व्यसनी निरोगी नाही राहिलो राजे. अनेक रोगांनी ग्रासलो गेलो आहोत राजे. स्वराज्यासाठी नाही तर बिडी आणि पुडीसाठी मरायला तयार झालो आहोत राजे. आपल्या नगरातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत राजे. पण या दहशतवादी संघटना आमच्या बाळांच्या दुधात मिठाचे खडे टाकून दूध नासवत आहेत राजे. इकडे चमचमत्या पुड्या दऱ्या खोऱ्यातून फडफडत आहेत आणि तिकडे कॅन्सरचे असंख्य रुग्ण जीव घेण्या वेदनाने तडफडत आहेत राजे. आमच्या मुख किल्ल्यातील गालांच्या पांढऱ्या भिंतीला गुटक्याने सुरुंग लावलाय राजे. संभाजी राजासारखे वाघाचा जबडा फाडू शकत नाही राजे, पण आमचे जबडे गुटक्याने मांजराच्या जबड्यासारखे झालेत राजे. राजे कशी उचलत होता हो तुम्ही 25 किलोची तलवार? आमचे तर या दारूमुळे चहाचा कप उचलताना हात थरथर कापत आहेत राजे. अर्धा चहा कपात तर अर्धा चहा बशीत अशी हास्यास्पद अवस्था होती आमची राजे. राजे आमच्याही नकळत आमच्या मुठी वळल्या जातात. कशासाठी म्हणाल तर लढाईसाठी नाही हो राजे. दारूचे एक ग्लास सपासप संपवण्यासाठी, लिव्हर खराब करण्यासाठी, संसार उद्ध्वस्त करण्यासाठी, रक्त खराब करण्यासाठी, रक्ताची नाती खराब करण्यासाठी हो राजे. आजची भूत सुद्धा व्यसनाधीन झाली आहेत राजे. दारू गुटखा गांजा उतरून टाकल्याशिवाय भूतच उतरलं जात नाही हो राजे. कसे हो तुम्ही अंगठा कापून रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला? आमच्यात तर रक्तच नाही राहिलं हो राजे. ढेकणानं रक्त प्यावं तसं व्यसनानं आमचं रक्त पिऊन घेतलंय राजे. पाण्यात बुडून मरणाऱ्यांच्या संख्येपेक्षा दारूच्या प्याल्यात बुडून मरणाऱ्यांची संख्या जास्त झाली राजे. राजे कसे हो तुम्ही गड चढत होता? आम्हाला तर 3ऱ्या मजल्यावर जाताना लिफ्टची गरज भासते राजे. या एड्स सारख्या रोगानं बापाने मुलाला खंडा देऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली राजे. मटक्याने कितीही संसाराला चटके बसले तरीही आम्ही मटक्यात गुरफटून जात आहोत राजे. आम्ही बाजी प्रभू सारखी खिंड लढवू शकत नाही, पण आम्ही आमच्यातच खिंडार पाडण्याची हिंमत तयार झाली राजे. स्त्री भ्रूणहत्या करणारे डॉक्टर अचाट शक्तीचे निचाट प्रयोग करीत आहेत राजे. आपण असता तर अशा दवाखान्यांना सुरुंग लावून भुई सपाट करून बाल यम दवाखाना असे नामांतरण केले असते राजे. इकडे लक्ष्मी पूजन चालले होते आणि दरवाजा समोर फटाक्याच्या तोट्यावरील लक्ष्मीच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडत होत्या राजे. आज आपण असता तर लक्ष्मीची प्रतिष्ठा जपून रोजच दिवाळी झाली असती राजे. आपल्या स्वराज्यात फक्त निर्व्यसनी जनता सुखी आहे राजे. राजे आपण पुन्हा जन्माला यावे, पण आपण पुन्हा जन्माला येणारच कसे? कारण गर्भातच जिजाऊ मारली जाते हो राजे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, भगवंत नगरी निर्व्यसनी व्हावी ही देवा चव्हाणांची इच्छा. हे पत्र जिजाऊ मातेला वाचून दाखवू नका राजे. त्यांचा कंठ दाटून येईल, डोळे पाण्याने डबडबतील, त्यांना खूप खूप दुःख होईल राजे. पत्रात काही चुका असतील तर क्षमा असावी राजे. पुन्हा एकदा आपल्या चरणी देवा चव्हाणचा मानाचा मुजरा. बरे असो कळावे आपलाच मावळा देवा चव्हाण.